को प्रेसिपिटेशन मध्ये आपण जे इम्प्युअर किंवा फॉरेन आयन जे आहेत तर हे अवॉइड करण्यासाठी आपण त्या पीपीटीला 2 ते 3 वेळेस हॉट वॉटर मिक्स विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण काय करतो पीपीटीला वॉश करतो. यामुळे काय होतं की पीपीटी पूर्ण जे काही बॅरियम सल्फेटचीच पीपीटी आहे तीच फक्त काय होते फॉर्म होते आणि जे काही अनवॉन्टेड मटेरियल जे आहे ते वॉटर सोबत डिझोल्व होऊन खाली पीपीटी मध्ये येतात. ठीक आहे. यामुळे काय होतं आपल्याला की को प्रेसिपिटेशन फॉर्म होत नाही. हे एक टेक्निक आहे की को प्रेसिपिटेशन अवॉइड करायचं असेल तर हे टेक्निक आपण वापरू शकतो वॉशिंग. ओके. तर मित्रांनो अजून जे काही अजून जे काही टेक्निक्स आहेत पीपीटी अवॉइड करण्यासाठी ते बरेच अनालिटिकल इन्स्ट्रुमेंटल टेक्निक आहेत की जे वापरून आपण आपली मॅक्झिमम पीपीटीची क्वांटिटी मी तुम्हाला काल सांगितलं होतं असं नाही की आपल्याला 1 ग्राम एक्सपेक्टेड आहे आपण 4 किंवा 5 ग्राम आपण एक्सपेक्ट करू शकतो. नाही, नियर अबाउट 1 ग्राम यायला पाहिजे ना तर त्याची क्वांटिटी 0.8 पासून 82, 84, 86, 87, 91, 92 पर्यंत आपण ती क्वांटिटी नेऊ शकतो. ओके. असं नाही की आपण 1 ग्राम घेतो 2 ग्राम पाहिजे तर आपण असं जगामध्ये कुठेही पॉसिबल नाही. ओके. ड्यू टू लॉ ऑफ एनर्जी. ओके. किंवा थर्मोडायनामिक लॉ आपल्याला. त्यानंतर मित्रांनो जे काही ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट आहे तर ते सुद्धा आपण काल पाहिलं. आता दुसरं बघू आपण आज पोस्ट प्रेसिपिटेशन. सॉरी याचा एक थर्ड टाइप बाकी अजून. तो थर्ड टाइप म्हणजे ऑसिलेशन co-precipitation. In this type of co-precipitation, the impurities are trapped in the crystal of the main precipitate. This take due to rapid growth of crystal during precipitation and co-precipitation of barium nitrate with barium sulfate. Precipitate takes place by this method. Okay. याच्यामध्ये सांगितलं ऑसिलेशन ऑक्युल्युजन को-प्रेसिपिटेशन मध्ये तेच सांगितलं की जी काही अदर इम्प्युरिटी आहेत तर ह्या इम्प्युरिटी काय करतात बॅरियम सोबत काय करतात कॉम्प्लेक्स तयार करतात. आता असं नाही की नायट्रेट किती असणार त्या सोल्युशन मध्ये खूप कमी असतील पण ते कमी आयन सुद्धा आपल्या मेन पीपीडीला डिस्टर्ब करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. म्हणून आपण काय करायचं काळजी घ्यायची की नायट्रेट अँड वॉशिंग सोबत बाहेर गेले पाहिजेत. हे solution co-precipitation. This type of co-precipitation can be avoided to slow addition of precipitation and digestion of the precipitation. आणि हे जर आपल्याला मित्रांनो अवॉइड करायचं असेल तर आपल्याला को-प्रेसिपिटेशन तर ही जी काही ऍडिशन आहे मित्रांनो काय जी काही आपण BeCl2 मध्ये जे H2SO4 ची ऍडिशन करतो हे आपण स्लो ऍडिशन करायची आहे. व्यवस्थित स्टरिंग करताना ऍडिशन करायची आहे. नंतर जे काही प्रेसिपिटेशन आहे तर ते प्रेसिपिटेशन अँड डायजेशन ऑफ प्रेसिपिटेशन आणि डायजेशन वेळेस म्हणजे ही जी काही टर्म आहे ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ पीपीटी अँड डायजेशन जी दुसरी टर्म आहे म्हणजे याच्यात या 2 स्टेप मध्ये आपण व्यवस्थित काळजी जर घेतली तर मित्रांनो आपल्याला ऑक्युल्युजन कोएफिशियंट ऑक्युल्युजन को प्रेसिपिटेशन आपल्याला अवॉइड करता येतं. ओके. नेक्स्ट टाइप इज पोस्ट प्रेसिपिटेशन. What is the post precipitation मित्रांनो तर पोस्ट प्रेसिपिटेशन म्हणजे काय the process in which impurity is deposited after main precipitate is formed called as post precipitate. The post precipitation differ from co precipitation in fact increase the time for which is a main precipitate is kept with mother liquid. ओके मित्रांनो 2 टर्म आहेत ह्या को प्रेसिपिटेशन पीपीटी म्हणजे बॅरियम सल्फेटची पीपीटी फॉर्म होण्यापूर्वीच नायट्रेटने बॅरियम सल्फेट कॉम्प्लेक्स तयार केला म्हणजे बॅरियम सल्फेट तयार होऊ दिलं नाही त्याला म्हणायचं को प्रेसिपिटेशन बिफोर पीपीटी फॉर्म व्हायच्या आधी. ओके. नंतर पोस्ट प्रेसिपिटेशन म्हणजे काय तर मित्रांनो जी काही इम्प्युरिटी आहे तर ती इम्प्युरिटी त्या बॅरियम सल्फेटला आफ्टर मेन प्रेसिपिटेट इज फॉर्म इज कॉल्ड the process in which impurity is deposited. जी काही impurity आहे ती impurity
समजा बॅरियम सल्फेट आहे तर मग ते काय करतं, सल्फेटला रिमूव्ह करून नायट्रेट समजा तिथं जॉईंट होणे, तशी एवढी नायट्रेटकडे टेंडन्सी नाही. पण असे काही पुरावे त्यांना मिळालेले आहेत. तर बॅरियम सल्फेट उदाहरण सांगितलं की बॅरियम सल्फेट पीपीटी तयार झाली, पण त्यात नायट्रेट सुद्धा आयन फ्रीली मूव्ह आयन त्यामध्ये अवेलेबल आहे. मग तो जे अवेलेबल असला नायट्रेट जो आयन आहे, तर तो काय करतो, सल्फेटला रिमूव्ह करतो आणि तिथे नायट्रेट तयार होतो. म्हणजे बॅरियम नायट्रेट आणि बॅरियम सल्फेट दोन्ही पीपीटी आपल्याला तिथं मिळतात. आणि त्याला म्हणायचं पोस्ट प्रिसिपिटेशन. पोस्ट प्रिसिपिटेशन differ from co-precipitation in fact that increase with time for which the main precipitate is kept mother liquid. मग काय होतं की जी काही आपली मेन पीपीटी आहे ती लवकर स्टेबल व्हायची, ती लवकर स्टेबल होत नाही मदर लिक्विड मध्ये, तर मग ती काय जास्त वेळ घेते. आणि वेळ घेतल्यानंतर आपलं काय की एक्सपेरिमेंट ड्युरेशन टाइम इन्क्रीज होतं. आणि एक्सपेरिमेंट ड्युरेशन टाइम इन्क्रीज झालं म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड जे रिझल्ट आहेत, एक्सपेक्टेड रिझल्ट आपल्याला मिळणार नाहीत. तर मित्रांनो हे आहे पोस्ट प्रेसिपिटेशन. ओके, दोन टर्म आहेत ह्या, पोस्ट प्रेसिपिटेशन आणि को प्रेसिपिटेशन. पोस्ट प्रेसिपिटेशन डिपेंड अपॉन द फॉलोइंग फॅक्टर. आता पोस्ट प्रेसिपिटेशन जर झालं तर काय कोणकोणते फॅक्टर डिपेंड पोस्ट प्रेसिपिटेशन. इट इन्क्रीज विथ टाइम. समजा जर पोस्ट प्रेसिपिटेशन झालं तर समजा आपल्या पीपीटीला यायला जर थोडा वेळ लागत असला, समजून घ्यायचं की आपल्या पीपीटीचं आपल्या जी काही पीपीटी आपल्याला बॅरियम सल्फेटची मिळणारी आहे ती जर जास्त वेळ घेत असेल तर समजून घ्यायचं की तिचं त्या पीपीटीचं पोस्ट प्रिसिपिटेशन झालेलं आहे. होते. ओके, इट इन्क्रीज विथ टेम्परेचर. मग काय करावं लागेल, जास्त जर टेम्परेचर दिलं, लक्षात घ्या बॅरियम सल्फेटची जी पीपीटी तयार झाली ते जर तुम्ही जर हाय टेम्परेचर दिलं तर मग तो बॅरियम सल्फेट ब्रेक होईल. बॅरियम सल्फेट ब्रेक झाला त्याच्यामध्ये नायट्रेट जॉईन होऊन जाईल. सेकंड फॅक्टर, it takes place irrespective of fact that contaminant is added before or after the main precipitant. Okay, आणि हे जे काही कंटॅमिनंट जे फॉरेन आयन जे आहेत, तर मित्रांनो हे जे आयन आहेत तर हे आयन is added before or after the main precipitation. ओके, आणि हे जे आयन डिस्टर्ब करतात पीपीटीला, तर जेव्हा पीपीटी फॉर्म झाली ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ पीपीटी यावेळेस काही करत नाहीत, पण एकतर पीपीटी फॉर्म होण्यापूर्वी किंवा पीपीटी फॉर्म होण्यानंतर जे काही मेन पीपीटी आहे पीपीटी फॉर्म होण्यानंतर हे काय करतात, पीपीटीला डिस्टर्ब करतात. ओके, इट ऑकर सॅच्युरेशन ऑफ सुपर सॅच्युरेशन ऑफ material which is precipitate. Okay, for example, in case of precipitation of copper ion, copper sulfate from the solution containing zinc ion, the post precipitation of zinc sulfide occur. This increase the precipitate copper. In case of copper sulfate is kept long time in solution. लक्षात घ्या, म्हणजे कसं मित्रांनो, आपण बसमध्ये बसतो. ओके, बसमध्ये जे दोन सीटाची जागा असते, समजा आपल्याला जर कोण जागा दिली, आपण बसलो, आपला एक मित्र आला, त्यालाही आपल्या शेजारी बसवायचं आणि ज्यांनी आपल्याला जागा दिली त्याला उठून द्यायचं. ओके, तर हे लक्षात आलं तुमच्या की आपल्यालाच पहिले त्या सीटवाल्याने जागा दिली होती आपल्याला. ठीक आहे, आपला मित्र आला, आपण त्याला म्हणतो उठ. आणि लक्षात घ्या हे कॉपर म्हणजेच काय, हे त्या व्यक्तीचं सीट आहे. लक्षात घ्या, कॉपर म्हणजे काय, त्या व्यक्तीचं सीट आहे. आपण त्यासोबत हा जो काही सल्फाईड आहे म्हणजे आपण हा कॉपर सल्फेट एवढं सीट, एवढी जी काही सीट जागा आहे म्हणजे जे दोन सीट आहेत तिथे कॉपर आणि सल्फाईड आपण दोघांनी तिथे बसायला पाहिजेत. पण आपला एक मित्र आला झिंक, मग आपण काय केलं, त्या कॉपरला इथून काढून दिलं आणि आपण झिंक सल्फेट म्हणजे आपला मित्र आणि आपण त्या सीटवर बसलो. एक्सपेक्टेड काय आहे की आपण आणि ज्या माणसाने ज्या व्यक्तीने आपल्याला सीट दिलं त्या दोघांनी बसायला पाहिजे. पण तसं झालं का, नाही, आपला मित्र आणि आपणच बसलो, त्याला दिलं, आपण हाकलो.
तर मित्रांनो असं आहे मित्रांनो, दॅट इज पोस्ट प्रिसिपिटेशन. ठीक आहे. तर जे काही कॉपर सल्फेटची एक्सपेक्टेड पीपीटी आहे, तर मग काय होतं की जो काही झिंक जो काही कॉपर राहतो, तर मग त्या कॉपरची क्वांटिटी काय होते त्या पीपीटी मध्ये इन्क्रीज होते. लक्षात आलं? कॉपरची क्वांटिटी काय होते त्या पीपीटी मध्ये इन्क्रीज होते. आणि मग त्यामुळे काय इन्क्रीज झाल्यामुळे जी काल आपल्याला एक्सपेक्टेड पीपीटी आहे कॉपर सल्फाईडची, तर ती कॉपर सल्फाईडची पीपीटी आपल्याला मिळत नाही. आणि झिंक आणि कॉपर दोन्हीमध्ये आयनची साईज डिफरंट आहे. ओके, मग परत फिल्ट्रेशनचे प्रॉब्लेम. ओके, परत पुन्हा डायजेशनचे प्रॉब्लेम. तर याच्यामुळे काय की हे जे काही पोस्ट प्रिसिपिटेशन आहे, तर हे अवॉइड करायचं असेल तर व्यवस्थित मित्रांनो व्हॉल्युमेट्रिक ग्रामेट्रिक अनालिसिस करत असताना हे जे काही प्रिकॉशन्स आपल्याला सुरुवातीला सांगितलं आहे त्या प्रिकॉशन घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे आपण को प्रिसिपिटेशन आणि पोस्ट प्रिसिपिटेशन आपण अवॉइड करू शकतो. ओके. पोस्ट प्रिसिपिटेशन कॅन बी प्रिव्हेंटेड ऑर रिड्यूस्ड बाय द फॉलोइंग मेथड. आपल्याला जर पोस्ट प्रिसिपिटेशन होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला काही केअर घ्यावी लागेल. कोणती केअर घ्यावी लागेल मित्रांनो? तर खाली 2-3 आपल्याला काही पॉइंट दिलेले. ऍडिंग फाइनली adding finely divided solid such as silica gel. ओके, आपल्याला सिलिका जेलचा उपयोग करावा लागेल. सिलिका जेल कशासाठी उपयोग करावा लागेल की त्यामध्ये असलेले जे काही फॉरेन आयन आहेत, नायट्रेट असेल, क्लोराईड असेल, अदर वॉटर मधले मिनरल्स असतील, एखादा लेड असेल, सिलिका जेल काय करेल त्यांना सब करून घेईल, ऍब्सॉर्ब करून घेईल. ओके, पण ऍब्सॉर्ब केल्यानंतर काय राहील रिमेनिंग? फक्त आपली पीपीटीच राहील. लक्षात आलं? आपली मेन पीपीटीच तिथं म्हणजे बॅरियम सल्फेटच प्युअर राहील. मग नायट्रेट जर असेल सिलिका जेल शोषून घेईल, क्लोराईड असेल सिलिका जेल शोषून घेईल, अदर काही मिनरल असतील सिलिका जेल काय करेल शोषून घेईल. तर मित्रांनो सिलिका जेलमुळे काय होईल की आपल्याला आपली जी ओरिजिनल बॅरियम सल्फेटची पीपीटी आहे तीच पीपीटी आपल्याला मिळेल. ओके. कंट्रोलिंग द ऍसिडिटी ऑफ सोल्युशन. नंतर काय तर सोल्युशनची जी काही ऍसिडिटी आहे ती आपल्याला काय करावं लागेल? कंट्रोल करावं लागेल. ओके, म्हणजे काय की आपल्याला ग्रामेट्रिक अनालिसिस मध्ये जे काही पीपीटी आहे, आपण शेवटी एक पॉइंट सुरुवातीला प्रोसिजर मध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला जर बॅरियम सल्फेटची पीपीटी जर आपल्याला येत नसेल तर आपण हॉट वॉटर प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl त्यामध्ये टाकतो. ओके, तर मग HCl इतकं टाकायचं नाही. क्लोराईड आयनची क्वांटिटी इन्क्रीज होईल. क्लोराईड आयनची क्वांटिटी इन्क्रीज झाली तर स्ट्रॉंग हिटिंग झाली तर सल्फेट सोडून देईल, क्लोराईडला पकडून धरेल तो. पुन्हा मदर लिक्विड मध्ये लिक्विड फॉर्मेशन. लक्षात? तर हे आपल्याला काय करायचे की त्या सोल्युशनची ऍसिडिटी सुद्धा इन्क्रीज होऊ द्यायची नाही. सांगितलं ना, जितकं क्वांटिटी तितकं, नाही तर आपलं म्हणजे काय अनमेजरेबल क्वांटिटी त्यामध्ये टाकून दिल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. लक्षात आलं मित्रांनो? देन कॉम्प्लेक्सिंग द आयन विच कॅन बी लाईकली टू बी पोस्ट प्रिसिपिटेड. ओके, मग असे काही कॉम्प्लेक्सिंग एजंट आहेत पोस्ट प्रिसिपिटेशन अवॉइड करायचं असतील तर असे काही कॉम्प्लेक्सिंग आयन आहेत EDTA सारखे की जे काही फॉरेन आयन आहेत त्यांना काय करतील शोषून घेतील. जसं सिलिका जेलने काम केलंय. सिलिका जेल काय करणार आहे की ते अनवॉन्टेड आयन काय केलं शोषून घेईल. तसे काही कॉम्प्लेक्सिंग एजंट आहेत. ते कॉम्प्लेक्सिंग एजंट काय करतील त्यामध्ये जर आपण ऍड केले तर मित्रांनो आपल्याला पोस्ट प्रिसिपिटेशन अनवॉन्टेड आयन जर शोषून घेते तर पोस्ट प्रिसिपिटेशन व्हायचा प्रश्नच येत नाही. तर मित्रांनो हे जे काही 3 पॉइंट आहे, adding finely divided solids such as silica gel, controlling the acidity of solution, complexing the ion which are likely to be posted precipitate. लक्षात आलं? तर मित्रांनो या हे जे काही 3 पॉइंट्स आहेत त्याच्यावरून आपण पोस्ट प्रिसिपिटेशन म्हणजे न होऊ देण्यासाठी आपण ही प्रिकॉशन घेऊ शकतो. ओके, आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट दॅट इज अ डिफरन्स बिटवीन को प्रिसिपिटेशन अँड पोस्ट प्रिसिपिटेशन. मित्रांनो ज्यावेळेस आपली थेरोटिकल एक्झाम असेल किंवा या कोरोनामुळे आता होणार नाही थेरोटिकल एक्झाम, तर त्या थेरोटिकल एक्झाम मध्ये ग्रॅमेट्रिक अनालिसिस मध्ये एक हा क्वेश्चन नियर अबाउट अल्टरनेट एक्झामला कंपल्सरी असेल. अल्टरनेट एक्झाम म्हणजे काय, जर विंटरला आला असेल तर समरला नसेल किंवा समरला आला असेल तर विंटरला नसेल. तर मित्रांनो हा एक क्वेश्चन कंपल्सरी होता. give difference between किंवा write the difference between co-precipitation and post precipitation. ओके, तर मित्रांनो या क्वेश्चनला तितकंच वेटेज आहे.
मित्रांनो असं नाही की आता एमसीक्यू एक्झाम यातलं काही विचारणार नाही. यातलं तर आता आपल्याला पॉईंट न पॉईंट सुद्धा वाचावं लागेल. यामध्ये काय विचारतील हे सांगता येत नाही. ओके. पहिले बघू आपण को प्रेसिपिटेशन. जो सेकंड कॉलम जो आहे तो आपला पोस्ट प्रेसिपिटेशन. ओके. बघा को प्रेसिपिटेशन, इट इज अ प्रोसेस इन विच नॉर्मली सॉल्युबल सबस्टन्स इज कॅरीड अलॉंग विथ प्रेसिपिटेट. ओके. ही प्रोसेस म्हणजे काय, जे सॉल्युबल सबस्टन्स आहेत तेच काय करतात, मेन पीपीटीला डिस्टर्ब करतात. ओके. काय ते कॅरीड अलॉंग विथ द मेन प्रेसिपिटेट. त्यामध्ये सॉल्युबल असलेले सबस्टन्स त्याला काय करतात, डिस्टर्ब करतात. इकडं इट इज प्रोसेस इन विच इम्प्युरिटी इज डिपॉझिटेड आफ्टर द मेन प्रेसिपिटेट फॉर्मेशन. Co-precipitation before formation of PPT, post-precipitation after formation of PPT. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे मला काय म्हणायचंय की जे काही सॉल्युबल आयन आहेत को-प्रेसिपिटेशन मध्ये, ते पीपीटी तयार होण्यापूर्वीच त्या पीपीटी सोबतच कॉम्प्लेक्स तयार करतात, म्हणजे को-प्रेसिपिटेशन झालं. आणि पोस्ट प्रेसिपिटेशन म्हणजे काय, पीपीटी तयार झाली आणि पीपीटी तयार झालेल्या पीपीटीला कंटॅमिनेट करणे, तिला डिस्टर्ब करणे, हे फॉर्म होण्यापूर्वी डिस्टर्ब करतात आणि हे फॉर्म झाल्यानंतर डिस्टर्ब करतात. दॅट इज अ पोस्ट प्रेसिपिटेशन. ओके. इट ऑकर ड्युरिंग प्रेसिपिटेशन. ही जी प्रोसेस आहे मित्रांनो, ही कधी होते, पीपीटी फॉर्म होताना को प्रेसिपिटेशन होतं. इट ऑकर आफ्टर प्रेसिपिटेशन. आणि पोस्ट प्रेसिपिटेशन म्हणजे काय, तर हे मित्रांनो पीपीटी कंप्लीट फॉर्म झाल्यानंतर पोस्ट प्रेसिपिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. ओके. The contamination decrease with time. आता हे काय करू राहिले, त्या पीपीटीला कंटॅमिनेट करू राहिले, म्हणजे पीपीटी तयार तर होऊ राहिली, पण काय ती तयार होऊ राहिली, पण कशी, लवकर तयार होऊ राहिली. कारण की ही जी फॉरेन जी मंडळी जी आहे, चला 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 बस निघाली, बसमध्ये बसू, पटकन बसमध्ये बसू, त्यामुळे काय की जे रिझर्व सीट आहेत त्यांना जागाच नाही, हे सगळे अनवॉन्टेड जाऊन बसू राहिले. ओके. मग काय 60ची कॅपॅसिटी झाली, बस निघून जाईल. बाकीचे जे रिमेनिंग राहिले ज्यांचे रिझर्वेशन आहे ते तसेच राहून जातील खाली, पण 60ची कॅपॅसिटी बस भरली, बस निघाली. ओके. तर तसं, आणि ही जी आहे मित्रांनो कंटॅमिनेशन इन्क्रीज विथ टाइम. बसमध्ये 60ची कॅपॅसिटी आहे, अजून जे खालचे आहेत ते 10-15 बसा अजून. म्हणजे काय होतं की 60 माणसं बसण्यासाठी आणि 80 माणसं बसण्यासाठी निश्चित तुम्हाला टाइम लागेल. इकडे कसं आहे मित्रांनो, टाइम फक्त काय आहे, तुम्हाला जो टाइम लागणार आहे, हा टाइम काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कारण हे काय करणार आहे, यांचं रिझर्व सीट नाही, पटकन ते काय कमी टाइमात ते बसण्याचा प्रयत्न करतील. पण इथं मित्रांनो तसं नाही. हे जे आहे मित्रांनो, तर इथं जो काही कंटॅमिनेशनचा टाइम आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो. ओके. द मॅग्निट्यूड ऑफ कंटॅमिनेशन मे बी लेस. जे काही मॅग्निट्यूड आहे कशाचं, को प्रेसिपिटेशनचं, ते काय इकडं कमी आहे. आणि इकडे काय, मॅग्निट्यूड ऑफ कंटॅमिनेशन मे बी लार्ज डिपेंडिंग अपॉन द टाइम ऑफ विच प्रेसिपिटेशन इज कॉन्टॅक्ट विथ मदर लिक्विड. मग आता इथं काय होतं की जे काही कंटॅमिनेशन टाइम जो आहे पोस्ट प्रेसिपिटेशन मध्ये, तो सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. आणि तो इन्क्रीज झाल्यामुळे जे काही मॅग्निट्यूड आहे, तर ते मॅग्निट्यूड सुद्धा काय होतं, वाढतं. आणि याचाच परिणाम काय होतो की मदर लिक्विड मध्ये जी पीपीटी फॉर्म, जी काही पीपीटी फॉर्म झाली, तर ती पीपीटी फॉर्म होण्यासाठी अजून काय घेते, जास्त वेळ घेते. ठीक आहे. द कंटॅमिनेशन मे डिक्रीज ऑन एजिटेशन ऑर हिटिंग. मग हे कंटॅमिनेशन जर डिक्रीज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, थोडीशी अगिटिनेशन प्रोसेस किंवा थोडं आपल्याला हिटिंग किंवा स्टरिंग काय करावं लागतं, आपल्याला करावं लागते. द कंटॅमिनेशन मे इन्क्रीज विथ एगिटेशन ऑर हिटिंग. तर इथे काय होतं, कंटॅमिनेशन सरच टाइम वाढला म्हणजे सगळ्याच गोष्टी मॅग्निट्यूड वाढलं, कंटॅमिनेशन टाइम वाढला, नंतर हिटिंगचा टाइम सुद्धा वाढला. कारण की ती पीपीटी आपल्याला अवॉइड करायची. जे काही अनवॉन्टेड जे काही अनवॉन्टेड अँड पीपीटी डिस्टर्ब केलं, तर ते रिमूव्ह करायचे असेल मित्रांनो, तर आपल्याला ॲगिटेशन, नंतर सिलिका जेल टाकावं लागेल, त्यानंतर काही कॉम्प्लेक्सिंग एजंट टाकावं लागतील, किंवा त्याला काही हिट द्यावं लागेल. तर यामुळे काय होईल की जे आपल्याला एक्सपेक्टेड जो काही पीपीटीचा टाइम जो आहे त्याला आपल्याला जास्त वेळ लागेल. म्हणजेच काय, तर तो तो so the contamination may increase on agitations or heating. Okay. There are 3 types of co-precipitation. Okay. काय 3 precipitation co-precipitation टाइप आहेत. पहिला आपण बघितला सॉलिड co-precipitation, दुसरा आपण बघितला
ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट, ऍब्सॉर्प्शन प्रेसिपिटेशन, आणि तिसरा बघितला आपण कोफ्युजन प्रेसिपिटेशन. देर इज नो सच टाईप. पोस्ट प्रेसिपिटेशन मध्ये वेगवेगळे टाईप नाहीत. दिस कॅन बी प्रिव्हेंटेड बाय दिस मेथड like using dilute solution, slow addition of precipitation and digestion etc. आणि हे काय, this is can be prevented by method like using dilute solution, slow addition precipitation and diagnostic. मग ही जर आपल्याला मित्रांनो अवॉइड करायची असेल तर आपल्याला एक डायल्युशन आहे, डायल्युशनची क्वांटिटी एक काय डायल्यूट सोल्युशन आपल्याला घ्यायचं. त्यानंतर जे ऍडिशन आहे मित्रांनो, समजा आपण बॅरियम क्लोराईड मध्ये जर H2SO4 टाकतोय तर स्लोली काय करायचं, आपण ऍडिशन करायची. म्हणजे आपण काय करायची, थोडी काळजी घ्यायची, व्यवस्थित त्याला काय करायचं, स्टरिंग करायचं. ह्या जर 2-3 काळज्या घेतल्या मित्रांनो आपण, तर को-प्रेसिपिटेशन आपण निश्चितपणे अवॉइड करू शकतो. तर this can be prevented by adding finely divided silica gel, complexing this impurity, controlling the acidity of acidic solution. तर हे सांगितलं 2-3 पॉईंटच्या मध्ये आपण प्रिव्हेन्शन पाहिले आताच आपण पोस्ट प्रेसिपिटेशन मध्ये. त्याच्यामध्ये काय सांगितलं की तुम्हाला जर असं लक्षात आलं की पोस्ट प्रेसिपिटेशन झालंय तर आपल्याला काही कॉम्प्लेक्सिंग एजंट त्यामध्ये टाकावं लागतील, किंवा तुम्ही सिलिका जेल टाकू शकता, कोणतंही एकच करायचं. नंतर काय, जे त्या मदर लिक्विडची ऍसिडिटी इन्क्रीज झाली असेल तर ते ऍसिडिटी न्यूट्रलाइज करण्यासाठी तुम्हाला काही बफर सोल्युशन वापरावं लागेल. ठीक आहे. तर हे जे काही प्रिव्हेंटिंग सबस्टन्स आहे मित्रांनो, सिलिका जेल आहे, कॉम्प्लेक्सिंग एजंट आहेत, नंतर काय जे काही ऍसिडिटी आहे सोल्युशनची ती कशी आपल्याला मिनिमम किंवा आपण बिगिनिंगलाच ऍड करताना कशी आपण त्याची काळजी घ्यायची मित्रांनो. तर त्यासाठी होतं हे जे काय डिफरन्स बिटवीन को प्रेसिपिटेशन आणि पोस्ट प्रेसिपिटेशन. बऱ्याच जणांना यातला डिफरन्सच कळत नाही. व्हॉट इज को प्रेसिपिटेशन आणि व्हॉट इज पोस्ट प्रेसिपिटेशन. को प्रेसिपिटेशन म्हणजे काय की पीपीटी फॉर्म होण्यापूर्वी तयार झालेली पीपीटी, कशामुळं, त्या सॉल्युबल आयनच्या प्रेझेन्समुळं. आणि पोस्ट प्रेसिपिटेशन म्हणजे काय, तयार झालेल्या पीपीटीला अवेलेबल असलेले आयन तिला काय करतात, डिस्टर्ब करतात. तर ही आहे मित्रांनो पोस्ट प्रेसिपिटेशन. ओके. तर हे आपण बघितलं डिफरन्स बिटवीन को प्रेसिपिटेशन आणि पोस्ट प्रेसिपिटेशन. ओके. तर मित्रांनो इथं जो काही आपला हा जे चॅप्टर आहे मित्रांनो, तर हा चॅप्टर आपला संपला. तर आपण आता उद्यापासून जो काही आपला फर्स्ट चॅप्टर जो आहे कोव्हॅलंट बॉन्डिंग, तर त्याचं आपण शॉर्टली काय करू, आपण रिव्हिजन घेऊ. काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, काल मी एक तुम्हाला परत टेस्ट दिली होती, लक्षात आहे कोणाला? हॅलो, आहेत का सगळे जागेवर, गेले कुठं? हो सर, जागेवर आहेत ना? बरं ठीक आहे ठीक आहे. काल मी जी काही टेस्ट दिली होती, अरे वा, आज जे 26 जण होते प्रेझेंट, आज अद्यापही 26च आहेत. ओके. असे प्रेझेंट राहा, म्हणजे आपल्याला कसं व्यवस्थित जे काही आपल्याला जे काही सांगायचे मला ते व्यवस्थित तुम्हाला समजेल. आणि मित्रांनो, ज्या काही मी सराव टेस्ट घेतोय त्या सराव टेस्ट फक्त तुमच्यासाठीच घेतोय की तुम्हाला फक्त मॅक्झिमम प्रश्नांची ओळख व्हावी आणि तुम्हाला मॅक्झिमम मार्क परीक्षेत मिळावे, हाच माझा उद्देश आहे. नाही तर मग काय करतो की सर जाऊ द्या ना, मग आता 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह केले, आता मी काही सॉल्व्ह करत नाही. तर मित्रांनो, तसं चुकूनही करू नका. ज्या तुम्हाला टेस्ट दिल्यात तर त्या काय करा,